आता मी कुंभ राशीच्या आयुष्यातील मागील कठीण काळ, वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यातील संधी, आशंका यांचं अत्यंत सविस्तर आणि सखोल विश्लेषण देते. तसंच कपटी नातेवाईक, स्वार्थी मित्र, वादतंटे, व्यसन आणि त्यावर उपाय हे सगळं एका व्यापक दृष्टिकोनातून उलगडून दाखवते. कुंभ राशीचा मागील काळ 2014 ते 2023. नंबर 1 आहे साडेसातीचा कहर. 2014 पासून सुरू झालेल्या शनीच्या साडेसातीत कुंभ राशीसाठी एक कर्मफळाची परीक्षा ठरली होती. हा काळ मानसिकदृष्ट्या सर्वात अधिक थकवणारा होता. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच 2014 ते 2017 तुम्हाला नातेवाईकांमधून फसवणूक, संपत्तीच्या वादात फसवणूक किंवा शेती, घर, वारसा या बाबतीत न्यायालयीन तंटे अनुभवास आले. काही लोकांना नोकरीतील कटकारस्थानही जाणवली. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 2017 ते 2020चा काळ मित्रांचा स्वार्थी स्वभाव स्पष्ट झाला. अनेक वेळा मदतीच्या क्षणी मित्रांनी पाठही फिरवली, त्यातच आरोग्याचा ऱ्हास झाला. आणि तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 2020 ते 2023 हा महामारीचा काळ आणि शनीचा अंतिम प्रकोप, आर्थिक नुकसान, मानसिक एकटेपणा, कौटुंबिक कलह आणि दारू किंवा इतर व्यसनांकडे ओढ झाली. अनेकांना वाटलं कोण आहे आपलं खरं, पण दुर्दैवाने त्यातले बहुतेक कपटी निघाले आणि स्वतःचा स्वार्थ पूर्ण झाला की पाठ फिरवणारे निघाले. नंबर 2 आहे मानसिक थकवा आणि आत्मविश्वास ढासळलेला काळ. फसवणूक, संघर्ष, आरोग्य समस्या यांमुळे नकारात्मकता वाढली. मी कुणावर विश्वास ठेवू असा प्रश्न मनात वारंवार उमटला. घरामध्ये वादावादी, प्रॉपर्टी विवाद, मोठ्यांचा अविश्वास, भावंडांमध्ये पैशांसाठी तंटे. आता नंबर 3 आहे व्यसनाची ओढ. काही कुंभ राशीच्या लोकांना याच काळात दारू, सिगारेट, तंबाखू किंवा इतर व्यसनं याचा आधार घेतला. सुरुवातीला तणाव दूर करण्यासाठी सुरू झालेलं, पण पुढे स्वतंत्र नियंत्रणावर परिणाम झाला. म्हणजेच वर्तमान काळ 2024. नंबर 1 आहे साडेसाती संपली पण परिणाम शिल्लक आहेत. 2023च्या उत्तरार्धात साडेसाती संपली, पण अजूनही शनीच्या अष्टम दृष्टीचा प्रभाव आहे. त्यामुळे नातेवाईकांचे स्वार्थी व्यवहार अजूनही जाणवत आहेत. मित्रमैत्रिणींच्या फसव्या योजना, तुमच्याच यशावर डोळा ठेवणारे लोक अजूनही आसपास आहेत. वाद, संपत्तीवरून तंटे, घरमालमत्तेचे प्रश्न अजूनही मिटले नाहीत. नंबर 2 आहे आर्थिक दडपण आणि निर्णयात गोंधळ. अचानक पैशांच्या अडचणी, कर्जबाजारीपणा आणि एखादी मोठी गुंतवणूक अडकलेली असेल. काहींनी नोकरी बदललेलीही असेल किंवा व्यवसायात नुकसानही झालेलं असेल. नंबर 3 आहे आरोग्य आणि मानसिक तणाव. डिप्रेशन, झोपेचा त्रास, पाठीचा किंवा सांध्याची दुखापत आणि काहींना अजूनही दारू किंवा इतर व्यसनातून बाहेर पडणं कठीण वाटते. आता भविष्यकालीन काळ म्हणजेच 2025 ते 2028चा काळ. महत्त्वाचे ग्रहस्थिती बदल. नंबर 1 आहे गुरु ग्रहाचा अनुकूल प्रभाव. मित्रांनो, 2025 पासून गुरु कुंभ राशीच्या अनुकूल स्थानात येईल. त्यामुळे आर्थिक संधी वाढतील. जुनी अडकलेली गुंतवणूक परत येण्याची शक्यता आहे. विदेश प्रवास, नवीन व्यवसाय किंवा नोकरीच्या ऑफर्सही मिळतील. कोर्ट कचेऱ्याचे वारसा प्रकरणं, मालमत्तेशी वाद मिटू शकतात. नंबर 2 आहे शनीचा प्रभाव 2027 पर्यंत राखीव. अजूनही शनीच्या 8व्या स्थानात असल्यामुळे नातेवाईकांशी व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी हवी. कोणत्याही मोठ्या फायनान्शियल डील किंवा घराच्या निर्णयात स्वतः निर्णय घ्या. सल्ला जरूर घ्या, पण अंतिम निर्णय तुमचाच असावा. नंबर 3 आहे राहू केतू बदल. म्हणजेच 2025 ते 2026चा काळ. राहूच्या बदलामुळे वाईट संगतीतून दूर होता येईल, पण जर का आपणच जुने मित्र किंवा व्यसनं धरून बसलो तर ते धोका देतील. नवीन संबंधांमध्ये विश्वास ठेवा, पण तपासून पहा. आता व्यसन, वादविवाद, तंटे, फसवणूक यावर काही उपाय आहेत. ते अत्यंत परिणामकारक आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक हे उपाय पहा. नंबर 1 आहे मानसिक आणि आध्यात्मिक उपाय. आता मानसिक उपाय आणि आध्यात्मिक उपाय म्हणजे काय, तर तुम्ही दररोज हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड वाचा. शनिवारी हनुमानजीला तेल, तिळाचं अर्घ्य द्या आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. मनशांती आणि व्यसनमुक्तीसाठी काही उपयुक्त. प्रत्येक शनिवारी काळ्या वस्त्राचे दान करा. लोखंडी अंगठी असो, काळ्या तिळाचे दान शनी मंदिरात करा. आता नंबर 2 आहे ते म्हणजे फसवणुकीपासून बचावासाठी काही उपाय आहेत. हे सुद्धा अत्यंत प्रभावशाली आहेत. कोणत्याही व्यवहारात कागदपत्र वाचा. नातेवाईकांवर अंधविश्वास ठेवू नका. नवा करार किंवा घर, जमीन व्यवहार करताना गुरुवारच्या दिवशीच करा आणि पिवळा रुमाल जवळ ठेवा. आता नंबर 3 आहे ते म्हणजे व्यसनमुक्तीसाठी काही विशेष उपाय आहेत.
मंगळवारी हनुमानजींकडे नवग्रह शांती प्रार्थना करा. भैरवनाथ किंवा कालभैरव मंदिरात जाऊन दर्शन घ्या. काळ्या कुत्र्याला पोळी किंवा दूध द्या. सकाळी लवकर उठून प्राणायाम, ध्यानधारणा, मानसिक ताकद वाढेल आणि व्यसनावर नियंत्रणही राहील. आता व्यक्तिगत जीवनातील बदल म्हणजेच 2025 नंतरचे तुमच्या व्यक्तिगत जीवनात होणारे बदल. नंबर 1 आहे आर्थिक प्रगती. तुमचं आर्थिक नशीब बदलणार आहे. विशेषतः 2025 नंतर स्थिरता येईल. जुनी बिले फिट होतील. व्यवसाय किंवा नोकरीतील धोरणांमध्ये सुधारणा येईल. नंबर 2 आहे नवे संधी आणि संबंध. विश्वासू मित्रांची नवी मैत्री मिळेल. पण पूर्वीची चूक करू नका. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. नंबर 3 आहे आत्मविश्वास व स्वावलंबन. 2025 पासून कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आत्मविश्वासात पुनरुज्जीवन होईल. मागील दुःख आणि संघर्ष हळूहळू संपतील, पण तितकं संयम आणि परिश्रमही आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात कुंभ राशीवर अन्याय, कपट, फसवणूक, व्यसन, वादतंडे याचा डोंगर होता. पण आता 2025 पासून नवा अध्याय सुरू होईल. शिस्त, संयम, योग, ध्यान, गुरुच्या कृपेचा आश्रय घेतल्यास 2026 ते 2028 चा काळ तुमच्यासाठी संपत्ती, प्रतिष्ठा आणि समाधानी आयुष्य देणारा असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.